एक बड़ा जन्म प्रमाण पत्र घोटाला चल रहा है। बांग्लादेशी जितने भी आ रहे हैं अवैध तरीके से, वो सभी ओरिजिनल दिखने वाले जन्म प्रमाण पत्र की तरह ही अपना भी जन्म प्रमाण पत्र बनवा रहे हैं। कोई घूस देकर बना रहा है, कोई घोलमाल करके बना रहा है, लेकिन ये बहुत बड़ा भ्रष्टाचार हो रहा है। और इस जन्म प्रमाण पत्र के आधार पर वे अपने आप को भारत के नागरिक साबित कर रहे हैं और तमाम सरकारी योजनाओं का लाभ भी ले रहे हैं। हमारे बीच ही घूम रहे हैं और हम उनका पता भी नहीं लगा पा रहे। मुंबई में धीरे धीरे ऐसे लोगों की संख्या बढ़ती जा रही है जो कि अवैध जन्म प्रमाण पत्र के जरिए भारत सरकार के तमाम योजनाओं का लाभ उठा रहा है। अब इन सभी जितने भी अवैध बांग्लादेशी है जिनको इस तरह के जन्म प्रमाण पत्र मिले हैं, गैर कानूनी तरीके से उन्होंने हासिल किया है, इस पे मुंबई की नई मेयर ऋतु तावड़े एक्शन लेती हुई नजर आ रही है। ऋतु तावड़े ने साफ कर दिया है कि जितने भी अवैध बांग्लादेशी है जिन्होंने गलत तरीके से अपना जन्म प्रमाण पत्र मुंबई में बनाया है, ऐसे लोगों को बख्शा नहीं जाएगा। ऋतु तावड़े ने इस पूरे मुद्दे पर क्या कुछ कहा है, सुनिए। आतापर्यंत जेवढे पेपरवर्क वरती दाखवले गेले तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं। पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेली नाही। पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो। पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ही जन्म प्रमाणपत्र दिली आहेत त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाही आहेत। इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाहीये। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एमओएच कडनं त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे, हे या मीटिंगमध्ये स्पष्ट दिसण्यात आलेलं आहे। जवळपास आतापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 एफआयआर त्यांच्यावरती झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर ज्यांनी या ठिकाणी, तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते जरा, डॉक्टर अशरफ काझी, आता हा डॉक्टर आहे की काय आहे याची पण तपासणी झाली पाहिजे। 2015ला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं, ते मला वाटतं हे पण झालेलं आहे। आणि 2024ला त्यांनी एका घरी एका महिलेची डिलिव्हरी झाली होती, ज्या डिलिव्हरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते, पण त्यांनी हे पत्र दिलेले। परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न एमओएचचं की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे, किती मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे। याचे सगळे पेपर्स किरीटबाईंनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत, त्याच्यावरती एफआयआर घ्यायला सांगितलेली आहे, पण ती अजूनही घेतलेली नाहीये। अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालनामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे। त्याचबरोबर ज्या डिले ऑर्डर्स आहेत आतापर्यंत जेवढे ऑर्डर्स दिलेले आहेत त्या सगळ्या ऑर्डर्सची क्रॉस चेक या ठिकाणी झाली पाहिजे, या पद्धतीची विश्लेषण या मीटिंगमध्ये झालेलं आहे। त्यानंतर 1/1/2016 नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत। सगळे पेपर्स खासदार किरीटभाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते, वारंवार त्यांच्या टेबलावरती होते, पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही। मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, इतकं सगळं मटेरियल तुम्हाला दिल्यानंतर डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून मग तुम्ही यावरती कारवाई का नाही केली, एफआयआर का नाही घेतली, असे बोगस प्रमाणपत्र का वाटले गेले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज बीएमसीच्या या बोगस कारभारावरती निर्माण होतोय। आता त्यांनी सांगितल्यावरती ते म्हणाले की आम्ही आता 237 जे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहेत ते आता आम्ही कॅन्सल करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार या सगळ्यांना घेऊन